निर्माण झालं तर तुम्ही म्हणाल तसे होते, वाचा सिद्धी प्राप्त होते, तुम्हाला सगळं होते। पण आपण त्या भावनेने वागलं पाहिजे, भगवंताची सेवा निस्सीमांत करण्याने केलं पाहिजे। कारण तुम्हाला सांगतो, या मागे हे करायचं म्हणलं फार अडचणी असतात महाराज, आणि एवढ्या अडचणीतून मात करून भगवंतानं आपल्याला सगळं सामर्थ्य दिलं। आणि तुमच्यासारखे काही दाते इथं महाग आहे, त्याच्या एकटा दत्ता महाराज बी काही करू शकत नाही, पण बिचारे आपला शब्द ओलांडत नाहीत। आतापर्यंत सर्वांनी जे सांगल ते केले, त्यामुळे इथपर्यंत आलेलं आहे। कारण आज तुम्हाला सांगतो, आज तो माणूस इथं माझ्या समोर नाही, महेश कुलकर्णी म्हणून आहेत लिंबाळ्याचे, LICचे साहेब आहेत ते, त्यांचा सत्याचा काडी मात्र संबंध नाही। पण त्या बिचाऱ्याला एकदाच बोललो होतो, आपला हे जे मंडप आहे की नाही, मंडप, ह्या मंडपासाठी एकटा माणूस आहे ते 5000 रुपये देतो एकटा। तुम्हाला माहित राहावं, उगत चलत नाही सप्ताह, एकटा 5000 देते। लेकराच्या हातात कोण 5 रुपये घालत नाही मा, पण एकटा तो माणूस निम्म्या या मंडपाचा एकटा खर्च उचलतोय। मग असे काय दाते, आज ही कीर्तन जे रोज 8 कीर्तन बोलालते, ह्याच्या मागे बी काही माणसं आहेत, तुम्ही बघत आहात, रोज ज्याने कीर्तनाला येते त्यांना माहिती आहे, प्रत्येकाने एक एक सेवा घेतली। हे सगळे जे आपल्या जवळचे आहेत, तुम्हाला सांगतो, पाहुणे रावळे, मी एकाला बी सोडलं नाही बाबा, ज्याला जमतंय त्याला करा, नाही महाराज करू की। मग त्याच्यामध्ये माझे भाऊजी असतील, माझे जवळचे मित्र असतील, आमची ही वाई सुद्धा आहेत, आता नवीन झालेले आमच्या अंकिताचे सासरे, त्यांनी तर काल्याची सेवा घेतली। असे सगळे जणांनी घेतलेत वाटून काम, म्हणून आज हे सगळे व्यवस्थित चाललेलं आहे। काल परवा दिवशी साडूची सेवा होती, आमच्या साडू बी त्यांनी बी घेतली होती एक सेवा। म्हणजे असं आहे प्रत्येकानं। आता आमच्या काकीने नाश्ता घेतले, असं कोण पंगत घेतले, कोण नाश्ता घेतले, कोण काय घेतले, हे असं सगळं उलाले, म्हणून हे चालले परमार्थ महाराज। मग सगळं भगवान परमात्माने आपली सगळी सोय केले, फक्त आपल्याला इथं येऊन भगवंताचं चिंतन करायचं आहे। ज्याला जे जमतंय ते करा, ज्याला हरिपाठला यायला वेळ मिळतोय त्याने हरिपाठ करा, ज्याला काकड्याला यायला वेळ आहे त्याने काकड्याला या, ज्याला गाता भजनाला वेळ आहे त्यानं गाता भजनाला या, ज्याला प्रवचनाला यायला वेळ आहे त्याने प्रवचनाला या, ज्याला कीर्तनाला यायला वेळ आहे त्याने कीर्तनाला यावं, ज्याला भजनाला यायचंय हरिजागराला त्याने हरिजागराला यावं। नाही आम्ही सगळ्यालाच येणार आहोत, तर सगळ्यालाच या, कारण हे तुमच्यासाठीच आहे। माझी एवढीच विनंती आहे, प्रत्येकाने याचा सत्याचा लाभ घ्यावा। राहिलेत आता 2 दिवस, आजचा 6वा दिवस आहे आणि उद्या 7वा दिवस, आणि परवा दिवशी तर काल आहे। प्रत्येकाने यावं, आहे ते 2 दिवस याचा लाभ घ्यावा, ही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो। येईल तशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, साळंकी मंजूळ बोलत सेवाने, शिकविता धनी वेगळाची। झालेली सेवा पांडुरंगाच्या, संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या, सर्व संत श्रोते मायबापाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम। कुंडली गोरदार विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, चला 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 चला, कुंडली गोरदार विठ्ठल श्री नामदेव।